आणि माझा कोणावर रोष नाही, राग नाही, काही तक्रार नाही. मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी काम भविष्यात करेन. हा कार्यालय आपल्या नवी आता कार्यालय सुरुवात होईल. जुन्या गोष्टी इथल्या होत्या त्या सगळे तुम्हाला काढलेल्या दिसतील. तर त्याचा अर्थ ते काय फार आनंदाने काढलेले आहेत असं नाही आहे. परंतु जिथं आपली किंमत नसेल, जिथं आपल्याला मान सन्मान नसेल, तिथं राहणं किंवा तिथं जाणं यापेक्षा आपण दुसरीकडे आपला काहीतरी एखादा राजमहल आहे, त्या महलामध्ये आपल्याला जर किंमत नसेल तर आपली झोपडी कुठेतरी बांधावी आणि त्या झोपडीच्या माध्यमातून तिथं काम करावं. आणि त्या झोपडीला राजमहल नव्हे परंतु एक चांगलं घर निर्माण करण्यासाठी. आणि शिंदे साहेबांनी ज्या गोष्टी माझी त्यांची भेट झाली आणि माझ्या कार्यकर्त्यांना, बऱ्याच लोकांना कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं, घाई झाली, गडबड झाली, तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहिती नाही. आता तुम्ही कार्यकर्ते हौशे गवशे नवशे असतात, राजकारणी पण हौशे गवशे नवशे असतात. पत्रकारांना मी बोलणार नाही हौशे गवशे नवशे कारण तुम्ही सगळे हौशे आहेत. तर अशा पद्धतीनं सगळीच जण त्या ठिकाणी काम करतात. आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करतो. आपण मी सगळ्यांना सांगतो की मी एकदा ठरवलं, मी डायरी न ठेवणारा पुढारी आहे. याचा अर्थ असा की मी कुठलंही काम पेंडिंग ठेवत नाही. दुसरी गोष्ट, मी लवकर जेवतो, लवकर झोपतो, परंतु जेव्हा जागा असतो तेव्हा माझं पूर्ण काम झालेलं असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं मी बोलत नाही. तुमचेच पत्रकार एक विकास माडिकने एकदा लेख लिहिला होता माझ्यावर, खोटं न बोलणारा नवी पुढारी. मी जेव्हा महानगरपालिकेत 25 वर्ष काम केलं, मला बेस्ट कॉर्पोरेट बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला. मी सिडकोमध्ये 6.5 वर्ष डायरेक्टर म्हणून काम केलं. तुम्हाला माहिती आहे की 2 वास्तू चांगल्या झाल्या, 50 वर्ष झालं नव्हतं. भूमिपुत्र भवन आणि आग्रे कोली भवन ह्या 2 गोष्टी चांगल्या झाल्या. ज्या शाळा आहेत इमारती महानगरपालिकेच्या याच्यामध्ये किंवा नवी सिडकोच्या वाशीमध्ये, तर त्या शाळांना 2 कोटी रुपये अनुदान देण्याचं आपण काम केलं. बऱ्याच शाळांनी आता मंडळाने ते 2 कोटी रुपये अनुदान घेतलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण केलेल्या आहेत. मला तर वाटतं की त्या दिवशी बरेच पत्रकार मला विचारत होते की साहेब प्रतिक्रिया द्या. शिंदे साहेब असताना, तिकडं मस्के साहेब असताना किंवा शिवसेनेचे नाडा साहेब होते, चौगुले साहेब होते, तर या सर्वांच्या समोर ते त्यावेळेला आपली प्रतिक्रिया देणं बरोबर वाटलं नाही. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना बोलवलंय. आणि मला आनंद आहे की माझं कार्यालय पूर्ण भरलेलं आहे पत्रकारांच्या माध्यमातून. याचा अर्थ मी आत्तापर्यंत केलेलं काम तुम्हाला सर्वांना पटलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतो, गोविंदराव अधिक साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, या दोघांच्या तालमीत मी कार्यकर्ता तयार झालेला आहे. आणि मी शिबिरातला कार्यकर्ता आहे. आणि 6 वर्षापासून मी काम करतोय. तुम्हाला पटणार नाही ते, कारण आता 6 वर्षाचा मुलगा असा हातवरती शर्ट घाल, पॅन्ट घाल असं नाही. मी 6 वर्षाचा असल्यापासून मी काम करतोय. आता माझं 62 वर्ष आहे. माझं 58 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे सामाजिक क्षेत्रातली. त्याच्यामुळं मी काय गर्व करत नाही, मी काय हे करत नाही. आणि मी एकही बॉडीगार्ड माझ्याबरोबर नाही, एकही कार्यकर्ता मी बरोबर कोणाला घेत नाही. मी काम करतोय. आणि मला पूर्ण खात्री आहे नवी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आता युती होते की नाही होते माहीत नाही. युती झाली तर बरं होईल, आपल्याकडून जास्त कोणाला बोलायला नको. परंतु युती झाली नाही तर मग आम्ही कसे चांगले ना दुसरे कसे हे, तर तसा तर या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून आज इकडं आहे धनुष्यबाण. आणि तुमच्या माहितीच सांगतो, आपण म्हणतो ना की स्वघरी परत, तर शिवसेनेतनं मी राष्ट्रवादीत आलो होतो, परत राष्ट्रवादीतनं शिवसेनेत गेलेलो आहे. आणि म्हणून बरेचसे लोक अरे सारखे पक्ष बदलतात. आता गमतीच सांगतो, म्हणजे त्याचे काय सिरियस घेऊ नका. आता प्रत्येक पत्रकार आपण किती ठिकाणं तिकडे जातो सगळेजण. तसं आता मी माझं काम करतो, परंतु माझं एकच ध्येय आहे की मला गोरगरिबांची सेवा करता यावी. आज नवी शहर हे सुनियोजित शहर असताना देखील आज समस्या का, या समस्या का याचा प्रश्नाचं उत्तर आज झोपडपट्टीमध्ये आपल्याला लोकांना वाटतं की मला
त्या ठिकाणी टावरमध्ये घर माझं असावं. शहरातल्या लोकांना वाटतं की माझं छोटं घर आहे, तो मोठं कसं होईल, रिडेव्हलपमेंट. तसंच गावामध्ये आज 50 वर्ष झाली. मी सिडको आली तेव्हा 7 वर्षाचा होतो. आज मी माझंच नातू 11वीला आहे. मग एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर कुटुंब जसं जसं वाढतो तसं तसा घराची गरज पडते. आणि मी सिडकोमधून 5% पत्रकारांना घरं हे नामदेव भगतनी तिथं ठराव मांडून पास केलेले आहे. मला माझं कौतुक कोणी केलं नाही, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पोलीस बांधवांना देखील 5%ची घरं आहेत, ती पण मी त्या ठिकाणी ठराव मंजूर केला होता. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना किंवा कुटुंबाला 5% त्या ठिकाणी राखीव जागा ह्या त्या ठिकाणी असल्या पाहिजे म्हणून तो ठराव मंजूर केलेला आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या तालमीत आता या ठिकाणी काम सुरू होईल. आणि ते जसं काम करते त्या ठिकाणी आगरी कोळी समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ते आता मला पूर्ण महाराष्ट्रात देणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आगरी कोळी समाज असेल त्या ठिकाणी मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं एक आगरी कोळी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी मला द्यायचं ठरवलेलं आहे. आणि मी त्यांनी जी जबाबदारी दिलेली ती प्रामाणिकपणे मी पार पडेल. आणि सर्व ठिकाणी आपल्याला माहिती असेल तर 2002ला शिवाजी पार्कला आतापर्यंत समाजाचा कुठलाच मेळावा झालेला नाही. कुठलाही मेळावा झाला नाही. कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, त्या ठिकाणी 40,000 लोकांचा मेळावा त्या ठिकाणी फक्त कोळी समाजाचा माझ्या नेतृत्वाखाली झाला होता. आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या पद्धतीने जे करतोय त्या ठिकाणी जबाबदारी मला वाढणार आहे. आणि जिथं जबाबदारी वाढते तेव्हा रिकामं डोकं भुताचं घर असतो. आता मला जबाबदारी शिंदे साहेब देतील आणि मला पूर्ण खात्री आहे जी व्यक्ती जे त्यांनी त्या दिवशी कोपरकरणात सांगितलं, हा पक्ष जनतेचा पक्ष आहे. ह्या पक्षामध्ये कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. म्हणून अशा पक्षामध्ये काम करणार आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही काम करतो. इथं नाटा साहेब सिनियर आहेत. नाटा साहेब या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं, कोकण आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं. आज ते उपनेते म्हणून आहेत. माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा शिक्षणाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत. अशी नेतृत्व त्या ठिकाणी चौगुले साहेब आहेत. त्यांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. किशोर पाटकर हे बिझनेसमध्ये मास्टर आहेत आणि आता त्यांच्याकडे धुरा आहे. तर तेच या सर्वांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खासदार साहेब असतील, मस्के साहेब आमचे द्वारकानाथ वगैरे असतील किंवा महिला संघटक असतील, या सर्वांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करेल. आता एकाच पक्षाला मला माझी मुलगी आरोग्य समिती सभापती म्हणून तिने चांगलं काम केलं. महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून तिने चांगलं काम केलं. पॅरेंट्सचं अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर भविष्यामध्ये आपल्या घरातला एक चांगला कोणी चांगला व्यक्तिमत्व त्यांनी समाजासाठी काम करावं. जसं आपण म्हणतो आपण काय सैन्यामध्ये भरती नाही होणार, परंतु सैन्यामध्ये भरती जे लोक होतात त्यांचा काही स्वार्थ नसतो, देशासाठी लढत असतात. तर आपण समाजाची जी कामं आहेत ती जर आपण केली आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी तर निश्चितपणे चांगलं होईल. माझी दोन्ही मुलं पंकज आणि प्रतीक कधीही बाहेर पडत नव्हते, परंतु दोघेही आता बाहेर पडलेले आहेत. आणि त्यांना काय उभं राहायचं नाही, परंतु बाबांना कुठं कमी पडणार नाही, बाबांची अडचण कुठं होणार नाही अशा पद्धतीने उजवे डावे माझ्या दोघेजण बाजूला उभे राहणार आहेत. म्हणून मी जो काम करत होतो एकटा, आता माझ्या जोडीला माझी तर पत्नी आहेच, ती 15 वर्ष नगरसेवक काम केले. तर दोघे चिरंजीव कुठलंही पद न लढवता, कुठलंही पद न घेता आज माझ्याबरोबर ते ठामपणे दोघेजण आज इलेक्शनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोघेजण जेवढं काम आहे त्या गोष्टी त्या करतायत आणि मग त्याला मोकळं आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्या दिवशी मी राजीनामा दिला आणि मी या शिंदे गटामध्ये आलो, जरा उजं कमी झाल्यासारखं झालं. दिघा ते बेलापूर एवढ्या एरियामध्ये फिरणं जाणं येणं, तर ते फार वेदना होत होत्या, फार त्रास होत होतं. कारण आपण सगळ्या गोष्टीचे अवलंबन करत होतो, परंतु लोक यामध्ये येत नव्हती. कारण त्याची कारणं अनेक आहेत. म्हणून आपण आपल्याला सर्व गोष्टी सांगाव्यात यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला बोलवलं.
आणि खरं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत नंतर होतील, परंतु प्राथमिक जरा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगावं आज मी या आपल्यासमोर गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण सर्वांनी, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, माझे शत्रू फार आहेत, पण तुम्ही सर्वांनी जरा मदत केली वा सरळ त्या गोष्टी माझ्या खऱ्या आहेत. मी तुमच्याकडं अजिबात मला फुकटची प्रसिद्धी किंवा चुकीची प्रसिद्धी मी मागणार नाही, परंतु जे मी काम करतो, जे मी काही गोष्टी करतोय त्याच्याबद्दल हल्ली कसं आहे, मुक्याचं सोनं विकलं जात नाही, बोलक्याची माती विकली जाते. ज्या ज्या गोष्टी मी सोन्यासारख्या केलेल्या आहेत त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात आणि एक्सपिरियन्स पर्सन माणूस असेल तर त्याचा जनतेला फायदा होतो. आज या विभागामध्ये कार्यालय इथं काही उभं राहायचं असं कधीच नव्हतं, परंतु कार्यालय इथं आपलं थाटलं आणि तोच ते जर आपलं हे आहे इकडचा वार्ड झाला आणि मी इकडं माझं ऑफिस होतं तर ती एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आल्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद.